या देशामध्ये काही ठिकाणी प्रश्न आहे काय खावं आणि काही ठिकाणी प्रश्न आहे काय काय खावं. काही जण दिवस रात्र पळतात आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी आणि काही जण दिवस रात्र पळतात आपलं पोट भरण्यासाठी. आणि तो पोट भरण्यासाठी पळणारा घटक म्हणजे आपला मायबाप जगाचा पोशिंदा शेतकरी. पण जेव्हा त्याच्यावर वेळ वाईट येते का साला निसर्गही साथ देत नाही, त्याला ना समाज साथ देतो ना धर्म साथ देतो आणि ही माजुरडी राज्य व्यवस्था साथ देते. हे राजकारण त्याला साथ देत नाही. आणि मग जर एखाद्या शेतकऱ्याने गांजा लावला तर ते तपासायला ते शोधायला तुम्ही पंचनामे करायला बेजार होता. म्हणजे प्रश्न आहे की मोबाईलमध्ये पत्ते खेळले तर तो आरोपी नाही, पण प्रथमदर्शनी पत्ते खेळताना दिसला तर तो आरोपी आहे. अरे हे परिवर्तन करायचं कधी हे बदलायचं कधी, हा फार मोठा प्रश्न आहे. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये बाजूला हिंगोली नावाचा जिल्हा आणि वसमत तालुक्याच्या अलीकडे असणारा गुंडा नावाचं गाव, 2 महिला वाहून गेल्या. तेव्हा त्या गावातल्या एकाच स्मशानभूमीमध्ये 2 महिलांना जाळण्याची वेळ आली असेल, अंत्यविधी करण्याची वेळ आली असेल, ते दुःख थोडं लक्षात घ्या. या अगोदर त्या नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठावर यानं ढगफुटी झाली, 17-18 म्हशी मेल्या. होतं नव्हतं, जेवढं त्यानं कमवलं तेवढं त्यानं गमवलं. मग निसर्ग त्याला साथ देत नाही. मग राजकारण्यांनो तुमच्या गाड्या घोड्या बदलतात, तुमच्या 7 पिढ्यांना परवडेल येणाऱ्या काळात ज्या तुमच्या गरजा आहेत त्या पूर्ण होतील एवढी प्रॉपर्टी तुमच्याकडे असते. मग याचा पंचनामा करत असताना केवळ हेलिकॉप्टरनं पाहणी करून आणि त्याच्यानंतर तुमचे ठरलेले ठराविक टगे कार्यकर्ते तुम्हाला लय मोठं मानून त्या धुऱ्यावर आणत असतील तर तुम्ही सरसगट जेवढी मदत, कारण तुम्ही काही स्वतः सोयाबीन काढून शेतकऱ्यांना मदत देणार नाहीत, तुम्ही सातारा लुटून पुणे दान करणार आहेत. म्हणून शेतकऱ्याच्या ह्या मदतीला तुम्ही धावणं काळाची गरज आहे. काय परिस्थिती वाईट आहे, म्हणजे जगातलं एकमेव उदाहरण आहे की ज्याला उघड्यावर तुम्ही तुमच्या दुकानातला एखादा माल ठेवू शकत नाही, उघड्यावर तुम्ही तुमच्या घरातली एखादी वस्तू ठेवू शकत नाही, उघड्यावर साधं वारं वावदन येणारे म्हणून तुम्ही तुमचे कपडे की बाबा पावसाचा अंदाज दिसल्यावर ते उघड्यावर ठेवू शकत नाही. मग त्या राजाला मानावं लागल की त्याला या उघड्या जमिनीवर आभाळाच्या खाली आपल्या घामानं गाळलेल्या ज्या वस्तू आहेत, जे पीक आहे त्याला सांभाळायचे. त्याला देखील देव साथ देत नाही, त्याला निसर्ग साथ देत नाही. म्हणून विनंती आहे, केवळ धुऱ्यावर जाऊन फोटोबाजी करून मी तिथं गेलतो शेतकऱ्यांचं सांत्वन केलं हे भंपक डायलॉग करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं परिपूर्ण शेतकऱ्यांना मदत करा. येणाऱ्या काळात ज्या राजकारण्यांकडं शैक्षणिक संस्था आहेत, ज्या राजकारण्यांकडं कारखाने आहेत, ज्या राजकारण्याकडं मंगल कार्यालय आहेत, तर हा गोरगरीब शेतकरी आहे. त्याच्या पोरीच्या लग्नाची सुपारी तुमच्या मंगल कार्यालयात असेल तर थोडीफार फीस कमी करा. त्याचं लेकरू तुमच्याकडे शिकायला आलंय तर ओळ्या दुष्काळानं तो परिपूर्ण संपून गेलाय, त्याला फीसमध्ये कमी करा. काही म्हणतील तू निसता इथं डायलॉगबाजी करायला आहे, तर मंगळवारपासून कळेल की आम्ही त्यासाठी काय करणार आहोत. आणि फीसचा बाबच नाही, 15 रुपये 16 रुपये 17 रुपये घ्यायला मा बाप देखील शेतकरी होता, ती जाणीव मला पहिल्यापासून आहे. पण खऱ्या अर्थानं ज्यानं देशाला लुटले त्याचं देखील उत्तरदायित्व बनतं की देशासाठी काही केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, अरे हे परिवर्तन पाहणं हे काय राहिलंय. ह्या गंजाच्या त्याच्या वाहून गेल्यात, काहीच राहिलं नाही. शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे, अनेक कोण मरण पावलंय, कोण वाहून गेलंय पत्ता नाही आहे. त्यानं न्याय मागायचा कोणाकडं, न्याय मागायचा कोणाकडं. जिकडं पाहिल तिकडं पाणी आहे, घरामध्ये पाणी शिरले. ज्या घरावर जीव लावला त्या घरातल्या जीवनावश्यक वस्तू पाण्यात तरंगताना पाहिल्यात, वाहून जाताना पाहिल्यात. कित्येक लेकरांचे कागदपत्र वाहून गेलेत, कित्येक मायबापानं कमवलेली रोटी वाहून जाताना पाहिली. आणि मग हीच वेळ तुमच्याकडं आहे की बाबा तुम्ही शासन करते म्हणून चांगल्या पद्धतीनं पंचनामे जाऊ द्या चुलीत. तुमच्याकडं खरंच गडगंजे प्रॉपर्टी आहे, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या शेतकऱ्याच्या पदरात कशी पडेल ही तुम्हाला एक विनंती करतो एक शेतकरी म्हणून. कारण काहीच राहिलं नाही, काहीच. कुठेही जा तुम्ही, काहीही राहिलं नाही, हे काहीच राहिलं नाही. शेतीचे धुरेच्या धुरे वाहून गेलेत, हे काहीच राहिलं नाही. म्हणजे ही सोयाबीन आहे ना, तुरीचा कार्यक्रम झाला, मुग नेमके काढायला ते साठवून ठेवले ते त्याचाही कार्यक्रम झाला. आता त्याला प्रश्न आहे, पोरीचं लग्न आहे, एक आशेवर होता, आता हे बाजारात न्यायचं, इकायचं आणि पोरीचं लग्न जमवायचं.
पोरीच्या लग्नासाठी गावाला जेव घालायचे, अशा अनेक प्रश्न आहेत. पोराच्या ॲडमिशनचे फीस बाकी आहे, ट्युशनहून फोन आलेले आहेत, पोरगं कुठतरी मोठ्या शाळेत शिकायले, पुण्याला शिकायले, लातूरला शिकायले, नीट करायले, त्या क्लासवाल्याचे फोन आले, देतो सोयाबीनवर देतो, मुगावर देतो, तुरीवर देतो. हा हुंदका भरणारा शब्द त्या बापाचा आहे. त्या शब्दासाठी राजकारण्यानं तुम्हाला आतापर्यंत त्यांनी साथ दिली, तुम्हाला साथ देण्याची खरी वेळ आहे. परिस्थिती खूप ह्या बोरीमध्ये गोरगरीब जनता आहे. हां, राज्यघटनेचा भाग क्रमांक 4, राज्यातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणं तुमच्या हातात एक नैतिक तुमचं कर्तव्य बनतंय. पण दर्जा तुमचा सुधारला, दर्जा घसविला यांचा तुम्ही. त्यांच्या पत्रावरला दगड कमी झाला नाही, त्यानं बांधलेल्या इटाच्या घराला प्लास्टर करायला त्याच्याकडे पैसा आला नाही. ही परिस्थिती आणली कोण? श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीब होत चाललाय. मग ही वेदना समजून घ्यायची कोण? म्हणून मोठमोठाले लग्न श्रीमंतांनी करण्यापेक्षा, मोठमोठाले बड्डे वाढदिवस आहे ना, धिंगाबाजी करण्यापेक्षा, हुल्लडपणा करण्यापेक्षा तो पैसा येणाऱ्या 1 वर्षात तरी ज्या शेतकऱ्यांवर ही वेळ वाईट आली त्यांच्यासाठी आपण खर्च करूया, चांगला संकल्प करूया. ज्याचं होत्याचं नव्हतं झाले त्याच्या मदतीला मानवता या नात्याने एकत्र येऊन मदत करूया, हीच सर्वांना विनंती करतो. कारण काळ आज त्यांचा वाईट आहे. जगात काही बदलो न बदलो, पण जगात एक गोष्ट परमनंट आहे, ती म्हणजे वेळ बदलत असते. तर आज आपली वेळ चांगली आहे, येणाऱ्या काळात वाईट येईल काही सांगता येत नाही. आज त्यांची वेळ वाईट आहे, येणारा काळ त्यांचा चांगला असू शकतो, असणार आहे. फक्त सध्या वाईट काळात त्यांना साथ द्या. कारण आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो आपल्या घरात. कारण काही करत असताना 2 गोष्टी विसरायच्या नाही. आपल्या ताटातला घास आपण घेतो तो श्वास, त्या मायबाप शेतकऱ्यामुळं, त्या सीमेवर उभा असलेल्या जवानांमुळं. म्हणून या देशात किसान आणि जवान टिकल्याशिवाय जय विज्ञान, जय भारत, जय राष्ट्र म्हणता येणार नाही. म्हणून या भारताचा विजय करण्यासाठी तो किसान जगणं गरजेचं आहे, त्या जवानाचा स्वाभिमान जागृत करणं गरजेचं आहे. आणि ते जागृत करण्याचं काम तुमच्या हातात आहे. इथं राजकारण, इथं विरोधी पार्टी पक्षात असणारे, कारण सध्या भारतात एकले भारी आहे पहा, जे सत्तेत असतात ते आपल्या पिछाडीवर लाथा हाणतात आणि विरोधात गेल्यावर आम्हाला असं दाखवतात की त्या लयच काळजी आहे. तुम्हीही कार्यक्रम ठोकला होता, याहीने कार्यक्रम ठोकलेला आहे. पण सध्या हा कार्यक्रम एकमेकांचा ठोकण्यापेक्षा, एकमेकावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा दोघं एकत्र या. तुम्ही लय पैसे कमवलेले सत्तेत असणारे आणि सत्तेत सध्या विरोधी पक्षात असणारे, तुम्ही एकत्र या. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्याच्या घरापर्यंत, त्यांच्या लेकरापर्यंत तुमच्याकडून काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत जाईल, अशी एक अपेक्षा करतो. शेतकरी राजा, आज आपला वेळ वाईट आहे, येणारा काळ आपला येईल. शिक्षक या नात्यानं आपली पोलीस भरतीची जी बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे, परभणी त्याचा क्लास आहे, त्या क्लासला मी रुपयाही घेणार नाही. तो क्लास तुम्हाला करता येईल. हॉस्टेल क्षेत्रातून मी बाहेर पडलोय. ऑनलाईन क्लासची फीस 100 रुपये. त्याच्यातही अडचणी असेल, कोणाला पुस्तकाची अडचणी असेल तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी शिक्षक या नात्याने सदैव तुमच्या सोबत असेल. एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं, एक शेतकऱ्याच्या मुलांच्या भविष्यावर आपलं भविष्य बनलंय म्हणून आज त्यांचा काळ वाईट असेल तर त्यांच्या सोबत सदैव राहील असा शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय जवान, जय किसान.